लक्ष्मीबाईंना आजारपणातून वाचवण्यासाठी आणलेल्या नर्सपैकी एक साधी नर्स नव्हती. ती ध्रुवने ठेवलेली सुरक्षा होती. पण उर्मिलाने लक्ष्मीबाईंची तब्येत खालवण्यासाठी आखलेला डाव आता थांबणार होता का? की किल्लेदारांच्या घरातला खरा खेळ आता सुरू होणार होता? कारण लक्ष्मीबाई शांत झाल्या होत्या, पण त्यांनी हार मानलेली नव्हती. आणि ध्रुवला त्यांच्या डोळ्यातून मिळालेला इशारा एकच होता, आता शिकार कोणाची होणार हे किल्लेदार ठरवणार. नमस्कार मंडळी, कशी आहात सगळे? दिलकशीच्या मागच्या भागात लक्ष्मीबाईंच्या जीवाला आलेला धोका आपल्यासमोर आला होता. पण आजच्या भागात परिस्थिती आणखीनच गंभीर होणार आहे. कारण लक्ष्मीबाई शुद्धीवर तर आल्या आहेत, पण त्यांना आजूबाजूच्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीपेक्षा आता सत्यावर जास्त विश्वास ठेवायचा आहे. ध्रुव आणि लक्ष्मीबाईंच्या गुप्त बोलण्यातून एक मोठ्या कटाचा पर्दाफाश होण्याची चाहूल लागली आहे. आणि दुसरीकडे उर्मिलाचा डाव नर्सच्या येण्यामुळे अडचणीत सापडला आहे. मग आता पुढे काय होणार? लक्ष्मीबाई खरंच उर्मिलाचा डाव ओळखतील का? आणि ध्रुव ज्या सत्याच्या शोधात आहे ते सत्य नेमकं किती भयंकर असणार आहे? चला तर मग जाणून घेऊया दिलकशी भाग 101 मध्ये. लक्ष्मीबाईंनी हळूहळू डोळे उघडले तर समोर काही अंधुक आकृत्या त्यांना दिसल्या. तसं त्यांनी पुन्हा त्यांचे डोळे बंद करून घेतले. मग पुन्हा प्रयत्न करत त्यांनी त्यांचे डोळे उघडायला सुरुवात केली. तसं आता त्या अंधुक असलेल्या आकृत्या त्यांना स्पष्ट दिसू लागल्या. ध्रुव डॉक्टरांसोबत त्यांच्या समोर उभा होता. आजूबाजूला काही नर्स सुद्धा होत्या. अजून कोणी फॅमिली मेंबर त्यांना दिसत नव्हते. सगळे लक्ष्मीबाईंची शुद्धीत येण्याचीच वाट बघत असल्यासारखे दिसत होते. लक्ष्मीबाई सरांवर नजर फिरवत होत्या तेच त्यांची नजर दरवाजाजवळ उभ्या असलेल्या गणपतरावांवर गेली. तसं लक्ष्मीबाईंनी थोडा प्रयत्न करून त्यांच्या हाताची हालचाल केली आणि हात उंचावत गणपतरावांना जवळ बोलवलं. हा मालकीनबाई, मी इथेच आहे. लक्ष्मीबाईंनी त्यांच्या बोलण्यावर त्यांचा काय जो आनंद झाला ते पळतच लक्ष्मीबाईंजवळ येऊन उभे राहिले. सुरुवातीला तर त्यांना असं वाटत होतं की नातूला अशा अवस्थेत समोर बघितल्यावर सगळा राग निघून जाईल आणि ते दोघं परत एक होतील. पण तसं काही होतानाची चिन्ह गणपतरावांना दिसत नव्हती. याचाच त्यांना आनंद होता. ध्रुव मात्र लक्ष्मीबाईंच्या सगळ्या हालचालींवर त्यांच्या नजरेने टिपत होता. त्यांचा चेहरा, त्यांचे डोळे, जे काही बोलण्याचा प्रयत्न करत होते ते सगळं त्याला कळत होतं. डॉक्टर मालकीनबाईंना काय झालं? आता कशा आहेत त्या? गणपतरावांनी मोठी आपुलकी दाखवत डॉक्टरांना लक्ष्मीबाईंच्या तब्येतीबद्दल विचारलं. तशा तर त्या ठीक आहेत, पण उगाच त्यांना ट्रेस न देता एक एक करून भेटून घ्या. त्यानंतर आम्ही त्यांच्या अजून काही टेस्ट करून घेतो, मग पुढे काय ते कळवतो. प्रश्न जरी गणपतरावांनी विचारला असला तरी डॉक्टरांनी ध्रुवकडे बघत उत्तर दिलं आणि मग नर्सला खुणावून ते बाहेर गेले. आता त्या रूममध्ये लक्ष्मीबाई, ध्रुव आणि गणपतराव हे तिघेच होते. आजीसाहेब, ध्रुव लक्ष्मीबाईंजवळ सरकला आणि त्याने हळू आवाजात त्यांना आवाज दिला. तसं त्यांनी डोळे उघडून त्याच्याकडे बघितलं आणि मग त्याच्याकडे बघतच गणपतरावांना म्हणाल्या, यांना सांगा इथून जायला. यांनी आजपर्यंत आमचा एकही शब्द पाळलेला नाही, तर आता आम्हाला यांच्याशी. एवढं वाक्य बोलायलाही लक्ष्मीबाईंना फार कष्ट घ्यावे लागले. त्यांनी असे म्हणताच ध्रुव लगेच 2 पावलं मागे सरकला. त्याने पुन्हा एकदा लक्ष्मीबाईंच्या चेहऱ्याकडे बघितलं. त्यांच्या डोळ्यात बघत तोंड फिरवून तो दरवाजातून बाहेर निघून गेला. तो गेला तसे लक्ष्मीबाईंनी डोळे बंद करून घेतले. इफ द डॉक्टर हॅज एनी टेस्ट, get them done quickly and ship them to bungalow in Gurgaon immediately with 2 nurses.
बाहेर येताच ध्रुवने डॉक्टरांना सांगितले आणि तो पुढे गेलाच होता की अनुजांनी त्याचा हात धरला आणि त्याला म्हटलं, ध्रुव, कशा आहेत आईसाहेब? मला आताच भेटायचं आहे त्यांना. मी हवं तर त्यांच्याशी काहीच बोलणार नाही, फक्त त्यांना बघून परत येईल. त्या त्याला गळ घालत म्हणाल्या, पण तो सुद्धा त्यांना या बोलण्यावर काय उत्तर देणार होता. तसं त्याची परिस्थिती बघत कनकने मध्यस्थी केली आणि ती अनुजांना म्हणाली, अगं आत्या, आता ध्रुवने काय सांगितलं डॉक्टरांना की त्यांना टेस्ट करून त्यांना लगेच बंगलोवर शिफ्ट कर. म्हणजे तू आता त्या घरी येतील, मग तू इथे काय करते? तू घरी जाऊन त्यांच्या येण्याची सगळी व्यवस्थित तयारी केली पाहिजे, ती म्हणाली. तसं त्यांनी त्यांचे डोळे त्यांच्या हाताने पुसले आणि तिला लगेच म्हणाल्या, हो ग, तू म्हणते ते बरोबर आहे. मी लगेच घरी जाऊन त्यांची सगळी व्यवस्था करते. पण तरी मला फक्त एकदा त्यांना बघायचं आहे. त्या तिला असं म्हटल्यावर तिने ध्रुवकडे बघितलं. तसं त्याने त्याच्या डोळ्यांनी तिला होकार दिला आणि तो पुढे निघून गेला. मग ती अनुजांचा हात धरून त्यांना लक्ष्मीबाईंच्या रूम मध्ये घेऊन आली. लक्ष्मीबाई आताही डोळे मिटून पडल्या होत्या आणि गणपतराव त्यांच्या बाजूला काहीतरी विचार करत उभे होते. अनुजा आणि कनकला बघताच गणपतराव पुढे आले आणि त्या दोघींना म्हणाले, तुम्ही दोघी इथे काय करत आहात? तुम्हाला माहिती आहे की मालकीनबाई त्यांच्या अशा अवस्थेत तुम्हाला बघणं कधीच पसंत करणार नाहीत. मालकीनबाईंना जर जास्त काही त्रास व्हावा अशी तुमची इच्छा नसेल तर मला वाटतं तुम्ही त्यांना भेटू नये. आदर गणपतराव, आदर. आम्ही किती वेळेस तुम्हाला सांगितलं आहे की काहीही झालं तरी त्या आमच्या गजेंद्रच्या धर्मपत्नी आहेत म्हणून. गणपतराव त्या दोघींचा अपमानजनक बोलतच होते की त्यांना मागून लक्ष्मीबाईंचा कडक आवाज आला. तसं ते थोडे चपापले आणि त्यांनी मागे वळून पाहिलं तर आता लक्ष्मीबाई उठून बसल्या होत्या. त्यांच्या एका हाताला सलाईन अजूनही चालू होती. आम्ही अंथरुणात आहोत याचा अर्थ असा नाही की आमचं आजूबाजूला लक्ष नाही. त्यांना सांगा त्या मुलीला घेऊन घरी जायला आणि तुम्ही डॉक्टरांना भेटून संध्याकाळपर्यंत डिस्चार्जची व्यवस्था करा. लक्ष्मीबाईंनी त्यांच्या नेहमीच्या खणक्या आवाजात सांगितलं. तसं अनुजांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. गणपतराव डॉक्टरांना सांगण्यासाठी बाहेर पडले तेच अनुजा 2 पावलं पुढे सरकल्या. आईसाहेब, असं अचानक तुम्ही? आम्हाला अजून गरज आहे हो तुमची. प्लीज काळजी घेत जा. अनुजा त्यांच्याजवळ येत रडत थोडी हिंमत करून त्यांना म्हणाल्या. कनकने मात्र तिचं काही न बोलणं योग्य समजलं, कारण तिच्या आधीच्या दोन्ही अनुभवावरून त्या तिला फारशा काही पसंत करत नाहीत हे तिला चांगलंच कळलं होतं. काळजी करू नका, अजून तुमचे घडे भरायचे आहेत. त्यामुळे जोपर्यंत आम्हाला ठीक वाटत नाही तोपर्यंत आम्ही गुडगावला बंगल्यावर येऊनच राहणार आहोत. गणपतराव बाहेर जाताच दरवाजावर येऊन उभ्या असलेल्या उर्मिलाकडे नजर टाकत लक्ष्मीबाई अनुजांना म्हणाल्या आणि पुन्हा एकदा त्या कॉटवर आडव्या झाल्या आणि त्यांनी त्यांचे डोळे लावले. का आजीसाहेब, माझ्यावर विश्वास नाही की मी सगळं ठीक करेल? लक्ष्मीबाईंना अजून काही टेस्टसाठी टेस्टिंग रूम मध्ये नेण्यात आलं होतं. त्या रूम मध्ये ध्रुव बाजूच्या दरवाजाने आधीच येऊन बसला होता. ध्रुवला बघत डॉक्टरांनी त्याला हाताने 5 मिनिटाचा इशारा केला आणि डॉक्टर ध्रुव आला त्या दरवाजाने बाजूच्या रूम मध्ये जाऊन बसले. आता त्या रूम मध्ये लक्ष्मीबाई आणि ध्रुव फक्त दोघेच होते. विश्वास तर आता आमचा स्वतःवर पण राहिला नाही, त्या खंत व्यक्त करत म्हणाल्या. तसं तो त्याच्या चेअरवरून उठला आणि त्यांच्या पायाशी जाऊन बसला. तुम्ही म्हणाल तर आजही नाही. आता या गोष्टीच्या मुळापर्यंत पोहोचल्याशिवाय आम्हाला तुमच्या जवळ यायचं नाही. आणि तुम्ही सुद्धा
जोपर्यंत सगळे पुरावे हातात येत नाही तोपर्यंत आपल्यातलं झालेलं बोलणं कोणाला कळू देणार नाही. ध्रुवला अडवत लक्ष्मीबाई म्हणाल्या, पण का? आपल्या हातात पावर आहे. आजही आपण त्याला उचलला तर तो पोपटासारखा सरळ बोलायला लागेल. ध्रुवने लक्ष्मीबाईंचे हात त्याच्या हातात घट्ट पकडत त्यांना आश्वस्त करत सांगितले, नाही, असं नाही. आजपर्यंत आम्हाला धोक्यात ठेवून खूप काही कारनामे करण्यात आले आहेत. आता आम्ही त्या सगळ्या गोष्टी एक एक करून मोडकळीस काढणार आहोत. किल्लेदारांच्या वाटेला जो गेला त्याची राख सुद्धा किल्लेदार या हवेला मिळू देत नाही हे दाखवण्याची आता वेळ आली आहे. लक्ष्मीबाई पुढे बोलतच होत्या. तोच डॉक्टर आत आले आणि मग ध्रुव तिथून उठून उभा राहिला. मला माहित आहे तुम्ही जेही कराल ते अगदी योग्यच असेल, पण फक्त सगळ्यात स्वतःची काळजी घ्या. आणि हो, एक गोष्ट महत्वाची, इथून दिलेल्या 2 नर्समध्ये एक स्पेशल ट्रेन ऑफिसर असेल. ती तुमच्यावर लक्ष ठेवायला नाही तर तुमच्या प्रोटेक्शनसाठी. त्यामुळे काही दिवस तर तुम्हाला तिचंच ऐकायचं आहे. त्यानंतर पुढे आपण पुन्हा एकदा भेटून ठरवू. त्याने असं निक्षून सांगताच लक्ष्मीबाईंनी सुद्धा त्यावर आर्ग्युमेंट केलं नाही. एका नर्सने लक्ष्मीबाई बसल्या होत्या त्या खुर्चीजवळ व्हीलचेअर आणली आणि लक्ष्मीबाईंना त्या चेअरवर बसण्यास मदत केली. चेअरवर बसण्यासाठी लक्ष्मीबाई उभ्या राहिल्या. तसेच ध्रुवने न राहून त्यांना मिठी मारली. प्लीज, काहीही झालं तरी स्वतःची काळजी घ्यायची. त्याच्या ओलावलेल्या आवाजाने लक्ष्मीबाईंनाही गहवरून आले. त्यांनी त्यांच्या हाताने त्याच्या पाठीवर हलकच थोपटलं. तसं त्याने त्याचा एका हाताने त्याचे डोळे पुसले आणि लक्ष्मीबाईंना चेअरवर स्वतःच बसवून दिलं. सगळ्या टेस्ट व्यवस्थित होऊन डॉक्टरांकडून पथ्यपाणी लिहून घेतल्यानंतर लक्ष्मीबाईंना संध्याकाळी डिस्चार्ज मिळाला आणि त्या गणपतराव आणि उर्मिलासोबत गुडगावला आल्या. गुडगावला येताच अनुजांनी त्यांचं आरती ओवाळून घरात स्वागत केलं. त्यावेळेस त्यांच्यासोबत कनक सुद्धा होती. लक्ष्मीबाईंनी खोली खालीच असल्यामुळे त्या कोणाशी काही न बोलता नर्सच्या आधाराने खोलीत गेल्या. त्यांच्यासोबत आलेल्या दोन्ही नर्सपैकी एक नर्स रात्री त्यांच्या खोलीतच थांबणार होती आणि दुसरीसाठी त्यांच्या बाजूचीच रूम तयार करून ठेवली होती. आजपासून लक्ष्मीबाईंच्या खाण्यापिण्याचं आणि औषधाचं त्या आलेल्या दोन्ही नर्सच बघणार होत्या. त्यामुळे उर्मिलाची थोडी गोची फसली होती, कारण परशाने दिलेलं औषध तिला नेमकं या आजारपणातूनच सुरू करायचं होतं, ज्यामुळे त्यांची खालावलेली तब्येत अजूनच खालावेल. पण ते आता इतक्या सहजही शक्य होईल असं वाटत नव्हतं. तर मंडळी, लक्ष्मीबाईंच्या जीवाला असलेला धोका अजून टळलेला नाही. फक्त आता त्या धोक्यापासून सावध झाल्या आहेत. ध्रुव आणि लक्ष्मीबाईंमध्ये नेमकं काय गुपित ठरलं असेल? लक्ष्मीबाईंना संशय आहे तो योग्य व्यक्तीवर आहे का? उर्मिलाने लक्ष्मीबाईंची तब्येत आणखी बिघडवण्यासाठी दिलेलं औषध आता नर्सच्या येण्यामुळे थांबणार आहे. पण उर्मिला इतक्या सहज हार मानेल का? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, लक्ष्मीबाईंना जर खरंच किल्लेदारांच्या घरात धोका समजला असेल तर त्या पुढचा डाव नेमका कोणता खेळणार आहेत? तुमच्या मते या सगळ्या कटामागे अजून कोणाचा हात असू शकतो? आणि ध्रुवला सगळं सत्य समजल्यावर तो काय करेल? तुमचे अंदाज आणि तुमच्या मनातले प्रश्न कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची एक कमेंट मला पुढचा भाग लिहिताना नक्कीच उत्साह देते. भाग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया दिलकशीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत सांभाळून राहा आणि वाचत राहा. तुमचीच चारू.